लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। राज्य सरकारनं 2 महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे दिल्यामुळे महिलांना थेट 3000 रुपये अखेर महिलांची प्रतीक्षा संपली आणि लाडक्या बहिणींना पैसे वाटप सुरू झाले। महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे की 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। आज या 15 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप झाले, तर तुम्ही या 15 जिल्ह्यापैकी राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील। आत्ताच तुम्हाला सांगतो कोणकोणते ते 15 जिल्हे आहेत, त्यामध्ये पैसे वाटप झाले। किती पैसे वाटप झाले? 2100 प्रमाणे झाले का 1500 प्रमाणे झाले काय 42 रुपये प्रमाणे झाले? पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला सांगतो आणि तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। त्यासाठी आत्ताच्या आत्ता व्हिडिओला लाईक करून टाका। सर्वात अगोदर तुम्हाला बघू शकता बघा 2100 + 2100 म्हणजे 4200 सुद्धा जमा झालेले आहेत। आता कोणाला 4200 भेटले आणि कोणाला 2000 मिळालेले आहे ते तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये सांगतो। पूर्ण आर्टिकल आलेले आहे। सर्वात अगोदर जे आनंदाच्या बातम्या आहेत त्या सर्वात अगोदर आपण पाहूयात की लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे। खूप दिवसांपासून महिला वाट पाहत होत्या लाडकी बहिणीचे पैसे कधी मिळणार। मुख्यमंत्र्यांची बैठक सुद्धा इथे झालेली आहे आणि सर्वात मोठं तुम्हाला काल जो व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये तुम्हाला सांगून दिलेलं होते की उद्या तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आणि आज सर्वांच्या खात्यात पैसे जमा झाले। सर्वात अगोदर या 15 जिल्ह्यात वाटप झाले आणि लवकरच जर तुम्ही या 15 जिल्ह्यांपैकी राहत नसाल तर तुम्हाला सुद्धा पैसे भेटून जाणार आहे आणि जर तुम्ही या जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला सुद्धा पैसे आलेले असतील। आणि असं याला कोणी अट नाही की कुठलीच नाही की सर्व महिलांना आता पैसे मिळालेले आहे। अखेर प्रतीक्षा संपलेली आहे लाडक्या बहिणींची। आनंदाची बातमी 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले। आत्ताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे आत्ताची सर्वात मोठी अपडेट आहे। आता कोणकोणते ते जिल्हे आहेत त्यात पैसे वाटप झाले। सर्वात अगोदर तुम्हाला जिल्हे दाखवतो की कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले आणि इथून बघू शकता तुम्ही आता सर्वात प्रथम 8 जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे। आज कोणकोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार यावर आपण एक अपडेट बघू शकता। तुम्ही जर यवतमाळ जिल्ह्यात राहत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, तुमच्यासाठी खुशखबरीची बातमी। यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप होणार। सर्व जिल्ह्यांमध्ये वाटप होणार। 8 जिल्ह्यांमध्ये पण सर्वात प्रथम जे वाटप होणार आहे ती यवतमाळमधून सुरुवात होणार आहे। जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला 12 वाजेच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहे। ठीक आहे, आत्ताच्या आत्ता तुम्हाला पैसे भेटून जातील। जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात राहत असाल तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। जर तुम्ही यवतमाळ जिल्ह्यात राहत नसाल तर तुम्ही कमेंटमध्ये नाही सुद्धा सांगू शकता। आणि जर दुसरं बघू शकता, दुसरा जो जिल्हा आहे तो जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा। सातारा जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तुम्हाला पण आज पैसे वाटप करण्यात येणार आहे। ही सर्वात मोठी बातमी आहे। आणि अमरावतीला जरी तुम्ही राहत असाल तरीसुद्धा तुम्हाला आजच्या आज पैसे जमा होणार आहे। 8 जिल्ह्यांपैकी 3 जिल्ह्यांमध्ये तुम्ही राहत असाल तर तुम्ही कमेंट करून तिथे सुद्धा सांगू शकता की आम्ही या जिल्ह्यात राहतो, आम्हाला आतापर्यंत पैसे मिळालेले आहे। तुम्हाला पैसे मिळाले तुम्ही कमेंट करून सांगा। बाकी लोकांना माहिती पडेल, बाकी महिलांना पण माहिती पडेल की पैसे वाटप सुरू झाले। त्यांना आतापर्यंत खूप दिवसांपासून वाट पाहत आहे। तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पैसे पडले आहेत की नाही। आम्हाला सुद्धा कळेल की किती महिलांना आज पैसे मिळालेले आहे आणि काहींना आता उद्यासुद्धा इथे पैसे भेटणार आहे आणि काहींना परवासुद्धा इथे पैसे भेटणार आहे। त्यासाठी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की सर मला पैसे भेटले नाही, तर भेटले असेल तरीसुद्धा सांगा आणि भेटले नसतील तरीसुद्धा तुम्ही ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगत जा। जो आपला पुढचे जिल्हे असणार आहे ते कोणकोणते जिल्हे असणार आहे इथे बघू शकता तुम्ही। आता नाशिक जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर नाशिकवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी। नाशिक जिल्ह्यामध्ये पण आज पैसे वाटप होणार आहे। आणि 5वा जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे पुणे। या पुणे जिल्ह्यात सुद्धा तुम्ही राहत असाल तर तुम्हाला सुद्धा इथे आनंदाची बातमी। पुण्यामध्ये सर्वात आधी पुण्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होणार आहे। कारण या जिल्ह्यात भरपूर अशा महिला आहेत त्यांना आतापर्यंत एकही रुपया मिळालेला नाही। आणि भरपूर आपण कमेंट बघितली असेल की सर आम्ही पुण्यात राहतो, आम्हाला अजूनपर्यंत एकही रुपया भेटला नाही। म्हणजे यावरून आपल्याला एक सर्वांकडून लक्षात येतं की भरपूर अशा महिला आहेत की ज्यांना पुण्यामध्ये राहूनसुद्धा इथे पैसे मिळाले नाही। म्हणून पुण्याला सुद्धा 8 जिल्ह्यांमध्ये यांना ठराव केलेला असल्यामुळे पुण्याला सुद्धा आज पैसे दिले जाणार आहे। पुणे जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला सुद्धा 100% पैसे इथे भेटून जातील। आणि 6वा जिल्हा जो राहणार आहे तो म्हणजे नंदुरबार जिल्हा। या नंदुरबार जिल्ह्यात सुद्धा भरपूर महिला अजूनसुद्धा पैशापासून वंचित आहे। त्यांना जोपर्यंत पैसे
मिळालेले नाहीत त्यांना आता 2100 + 2100 असे 4200 रुपये तुम्हाला मिळणार आहे. आणि 8 जिल्ह्यांपैकी जो पण राहणार आहे सर्वांना 4200 रुपये इथे मिळणारच आहे. फक्त काही ठराविक महिला आहेत त्यांना फक्त 2100 रुपये इथे दिले जाणार आहे. आता कोणकोणते ते महिला आहेत की कोणाला पैसे इथे मिळणार आहेत ते सर्व आपण प्रथम इथे बघूया. ठीक आहे. यामध्ये 7वा जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे बीड जिल्हा. शेवटचा जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे कोल्हापूर. आता या 8 जिल्ह्यांपैकी तुम्ही राहत असाल तर तुम्हाला आजच्या आज पैसे इथे भेटून जाणार आहे. पण काही ठराविक महिलांना पैसे मिळणार आहे. आता कोणाला आला, आता कोणत्या ज्या महिला आहेत असणार आहे की त्यांना हे जे काम आहे हे करावं लागेल. ठीक आहे. इथे बघू शकता. यावर पण एक माहिती आली आहे की सर्वात प्रथम माहिती बघू शकता. फक्त याच निवडक महिलांना पैसे देण्यात येणार आहे. बघा याच निवडक महिलांना पैसे इथे भेटणार आहे. कोणत्या त्या महिला असणार आहे, कोणत्या महिलांना ते पैसे भेटणार आहे, त्यांनी कसा ठराव केला आहे की 8 जिल्ह्यांमध्ये याच महिलांना पैसे मिळणार आहे, या महिलांना पैसे मिळणार आहे म्हटल्यावरच KYC महिलांना इथे रेग्युलर करावे लागतं. आता बघू शकता बघा आपल्या ज्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे त्यांनी काय म्हणाल्या.